हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। 12 नोव्हेंबरला वार आहे मंगळवार आणि या दिवशी आलेली आहे कार्तिकी एकादशी। तर या कार्तिकी एकादशीला प्रबोधिनी एकादशी त्याचप्रमाणे देव उठणी एकादशी असं म्हटलं जातं। तर कार्तिक महिन्याची शुक्ल पक्ष एकादशी ही 11 नोव्हेंबर या दिवशी संध्याकाळी 6:47 सुरू होणार आहे आणि 12 नोव्हेंबरला संध्याकाळी 4:30 याची समाप्ती होणार आहे। त्यामुळे 12 नोव्हेंबरला कार्तिकी एकादशी ही साजरी केली जाणार आहे। आपल्या हिंदू धर्मामध्ये आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशी या दोन एकादशींना अनन्यसाधारण महत्त्व दिलं जातं। तर कार्तिकी एकादशीचं व्रत केल्यामुळे वर्षातील सर्व एकादशीचं पुण्यफळ हे आपल्याला प्राप्त होतं, इतकं महत्त्व या कार्तिकी एकादशीला दिलं जातं। आणि म्हणूनच या कार्तिकी एकादशीच्या दिवशी चुकून सुद्धा आपल्या घरामध्ये आपल्याला या दोन भाज्या अजिबात खायच्या नाहीयेत। जर कळत न कळत या पदार्थांचं सेवन केलं गेलं तर एकादशीचं पुण्य हे तुम्हाला मिळणार नाही। घरातनं लक्ष्मी काढता पाय घेईल। 99% लोकांना हे माहिती नाही की कोणते पदार्थ हे एकादशीच्या दिवशी वर्ज्य केले जातात आणि त्या पदार्थांचं सेवन केलं जात नाही। तर याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ हा तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल। आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही। तर पहा, मराठी वर्षामध्ये चातुर्मास काळाला अनन्यसाधारण महत्त्व दिलं जातं। कार्तिकी एकादशीला चातुर्मास काळाची सांगता होते। मराठी वर्षात येणाऱ्या एकादशी तिथींपैकी कार्तिकी एकादशीचं महत्त्व हे अतिशय जास्त आहे। तर या दिवशी विष्णू प्रभू उत्सव हा साजरा केला जातो। आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी असं म्हटलं जातं, तर कार्तिकी एकादशीला देव उठणी एकादशी असं म्हटलं जातं। आषाढ एकादशीला जशी पंढरपूरची वारी केली जाते, हजारो वारकरी कार्तिकी एकादशीला पंढरपूरची वारी करून विठ्ठलाचं दर्शन घेत असतात। तर या दोन एकादशीच्या दरम्यान चातुर्मास हा पाळला जातो। दक्षिणायन ही देवांची रात्र मानली जाते, तर उत्तरायण हा देवांचा दिवस मानला जातो। कर्क संक्रांत आषाढ मास येतो आणि म्हणूनच आषाढ शुद्ध एकादशीला देवशयनी एकादशी असं म्हटलं जातं। या दिवशी देव झोपी जातात आणि कार्तिक शुद्ध एकादशीला देव झोप घेऊन जागृत होत असतात आणि म्हणूनच याला प्रबोधिनी एकादशी असं सुद्धा म्हटलं जातं। त्याचप्रमाणे या दिवशी पंढरपूरला यात्रा असते आणि विशेष म्हणजे या दिवशी संत नामदेव महाराज यांची जयंती सुद्धा साजरी केली जाते। त्याचबरोबर या दिवसापासून तुलसी विवाह समारंभ सुद्धा सुरू होत असतो। कार्तिक शुद्ध द्वादशी पासून पौर्णिमेपर्यंत कोणत्याही एका दिवशी तुळशीची श्री हरी विष्णू यांच्याशी विवाह लावण्याची पद्धत आहे। तर तुलसी विवाह केल्यानंतर आपल्याला कन्यादानाचं पुण्य हे प्राप्त होत असतं। तर हा दिवस इतका शुभ आणि महत्त्वाचा मानला जातो आणि म्हणूनच या दिवशी काही पदार्थांचं सेवन हे केलं जात नाही। काही पदार्थ हे आपल्याला पूर्णपणे या दिवशी वर्ज्य ठेवायचे असतात। तुम्ही उपवास केला किंवा नाही केला तरी सुद्धा चालेल, पण तुम्हाला तांदळाचं सेवन हे करायचं नाहीये। फक्त तांदळाचं सेवनच नाही तर तांदळापासून बनवलेले पदार्थ असतात, जसं की पापड, चिप्स किंवा इतर कोणत्याही प्रकारचे पदार्थ असतील तर याचं सेवन तुम्हाला या दिवशी चुकून सुद्धा करायचं नाहीये। बऱ्याच वेळेला आपल्या घरामध्ये एखादी गरोदर स्त्री असते किंवा आजारी व्यक्ती असतो आणि त्यामुळे या दिवशी अशा व्यक्तीने व्रत करायचं नसतं। तुम्ही या दिवशी जर व्रत नाही केलं तरीही चालेल, पण तुम्हाला तांदळाचं सेवन हे करायचं नाहीये। यानंतर पुढची भाजी जी आहे तर ती म्हणजे वांगी। या दिवशी तुम्हाला वांगी खाणं सुद्धा टाळायचं आहे, फक्त याच दिवशी नाही तर कोणत्याही एकादशीच्या दिवशी आणि त्याचबरोबर आदल्या दिवशी म्हणजे उद्या सोमवार आहे, तर एकादशीच्या आदल्या दिवशी म्हणजे सोमवारी आणि दुसऱ्या दिवशी सुद्धा तुम्हाला वांग खाणं हे अवश्य टाळायचं आहे। उपवास सोडताना सुद्धा तुम्हाला चुकून सुद्धा वांग्याची भाजी बनवायची नाहीये। यानंतर पुढचा पदार्थ आहे तो म्हणजे बार्ली। आता बार्ली म्हटलं की बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की बार्ली म्हणजे नक्की काय। तर बार्ली हा गहू आहे आणि गव्हाचाच एक प्रकार आहे। तर या दिवशी बार्लीचं सेवन सुद्धा केलं जात नाही आणि म्हणूनच या दिवशी आपल्याला चुकून सुद्धा बार्लीचं सेवन हे करायचं नाहीये। यानंतर पुढची भाजी आहे ते म्हणजे घेवडा।
तर या दिवशी घेवड्याचं सेवन सुद्धा करायचं नाहीये. घेवडा म्हणजे बऱ्याच ठिकाणी याला वाल सुद्धा म्हटलं जातं, वालाच्या शेंगा सुद्धा म्हटलं जातं. तर या ज्या वालाच्या शेंगा असतात तर याचं सुद्धा सेवन केलं जात नाही. यानंतर पुढचा पदार्थ आहे तो म्हणजे मांसाहार. मांसाहाराचं सुद्धा या दिवशी आपल्या घरामध्ये चुकून सुद्धा सेवन करायचं नाहीये. मांसाहार आपल्या घरामध्ये बनवायचा नाहीये किंवा बाहेर सुद्धा जाऊन आपल्याला मांसाहार करायचा नाहीये. आता या दिवशी मांस, मच्छी, अंडी यासारखे जे पदार्थ आहेत तर ते आपल्याला पूर्णपणे वर्ज्य ठेवायचे आहेत. फक्त एकादशीच्या दिवशीच नाही तर एकादशीच्या आदल्या दिवशी म्हणजे सोमवारी आणि त्याचबरोबर एकादशी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे 3 दिवस चुकून सुद्धा आपल्याला आपल्या घरामध्ये किंवा घराच्या बाहेर जाऊन सुद्धा मांसाहार हा करायचा नाहीये. त्याचबरोबर या दिवशी तुम्ही उपवास असल्यामुळे बाहेरचे तळलेले पदार्थ जे असतात तर ते सुद्धा आपण बऱ्याच वेळेला खात असतो, जसं की वेफर्स असेल किंवा चिवडा असेल. तर हे जे उपवासाचे पदार्थ आहेत तर याचं सेवन केलं जातं. पण या दिवशी चुकून सुद्धा आपल्याला तळलेले पदार्थ खायचे नाहीयेत, कारण तळलेले पदार्थांमध्ये कुठल्या प्रकारचं तेल वापरलेलं असतं हे आपल्याला बऱ्याच वेळेला माहिती नसतं आणि ते पदार्थ कसे तळलेले असतात हे सुद्धा आपल्याला माहिती नसतं आणि त्यामुळे सुद्धा एकादशीचं पुण्यफळ जे आहे तर ते आपल्याला मिळत नाही आणि त्यामुळं हे पदार्थ तळलेले किंवा तामसिक पदार्थ जे आहे तर ते तुम्हाला अवश्य या दिवशी टाळायचे आहेत. त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला सोयाबीन तेलाचा सुद्धा वापर करायचा नाहीये. तुम्ही उपवासाचे पदार्थ बनवण्यासाठी जे तेल वापरत असता तर ते तुम्हाला सनफ्लॉवर तेल किंवा तुम्हाला शेंगदाण्याचं तेल जे आहे तर ते वापरायचं आहे. सोयाबीन तेल जे असतं किंवा मोहरीचं तेल जे असतं तर ते चुकून सुद्धा आपल्याला या एकादशीच्या दिवशी वापरायचं नाहीये. त्याचबरोबर या दिवशी उपवासाचे पदार्थ बनवत असताना पांढऱ्या मिठाच्या पेक्षा तुम्ही सैंधव मिठाचा वापर करावा. त्याचबरोबर या दिवशी तुम्ही उपवासाला कंदमुळं जे असतात जसं की रताळे किंवा बटाटे आहेत तर ते तुम्ही खाऊ शकता. साबुदाण्याची खिचडी सुद्धा तुम्ही खाल्ली तरीही चालेल. त्याचबरोबर या दिवशी तुम्ही फलाहार सुद्धा घेऊ शकता, म्हणजे फळं सुद्धा तुम्ही या दिवशी सेवन करू शकता. पण फळांचं सेवन करत असताना तुम्हाला फणसाचे सेवन अजिबात करायचं नाहीये. त्याचबरोबर या दिवशी तुम्ही वरई म्हणजेच भगर जी आहे तर त्याची भाकरी सुद्धा खाऊ शकता किंवा वरईचा भात सुद्धा तुम्ही बनवून खाऊ शकता. यापैकी सुद्धा तुम्ही या वस्तू खाऊ शकता. त्यानंतर राजगिऱ्याचा लाडू किंवा दुधामध्ये राजगिरा मिक्स करून सुद्धा तुम्ही खाऊ शकता. तर असे काही पदार्थ आहेत तर ते तुम्हाला पूर्णपणे या दिवशी खायचे आहेत आणि जे पदार्थ तुम्हाला मी सांगितलेले आहेत तर ते तुम्हाला या दिवशी एकादशीच्या दिवशी तुम्हाला वर्ज्य ठेवायचं आहे. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.